रामकृष्ण हरी. मी आपला आज्ञाधारक रणकाम कृष्णा पाटील. सरपंच मंगेश साबळे काय चुकीचं बोलले? लेकरांच्या भविष्यासाठी त्यांनी आवाज उचलला. जिल्हा परिषद शाळेमध्ये जर शिक्षकच नसतील तर विद्यार्थी शिकणार कुठून? त्यांच्या भविष्य घडणार कुठून? आज जिल्हा परिषद शाळेच्या महाराष्ट्रातल्या तमाम जिल्हा परिषद शाळेचा हेच हाल आहेत. फक्त मंगेशदादा यांच्या जिल्हा परिषद शाळेचे हाल नाही आहेत, त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेचे हाल नाहीत. फक्त काही सरपंच आहेत ज्यांना काही गरज नाही आहे जिल्हा परिषद शाळेसाठी आवाज उचलायचा नाही आहे, गावातल्या कुठल्या अन्याय होतोय गरिबांसाठी आवाज उचलायचा नाही आहे, त्यांना फक्त त्यांच्या स्वतःसाठीच गोष्टी करायच्या आहेत. मग गोरगरिबांचे जे मुलं आहेत ते शिकायचे कुठं? ज्यांची फी भरू शकत नाहीत त्यांचे मुलं जिल्हा परिषद शाळेतच शिकणार. आणि ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर शिकवण्यासाठी सर नसतील तर विद्यार्थी शिकतील कसे? त्यांचे भविष्य घडणार कसं? त्यासाठी मंगेशदादांनी आवाज उचलला, काही प्रश्न विचारले तर लगेच त्यांना अटक केलं. अतिशय चुकीची वागणूक आहे. आवाज उचलणाऱ्यांवरती प्रत्येक वेळेस असंच केलं जातं. प्रत्येक गावामधले हे चालत, आमच्या गावामध्ये पण तेच आहे. अशा महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावामध्ये आहे जे आवाज उचलला जातो त्यांचा आवाज बरोबर दाबला जातो. आमच्या इथं पण तेच आलंय. ग्रामपंचायतची जागा असेल, काहीतरी कारणास्तव ती कोणीतरी घेतलेली आहे, तिथे काहीतरी काम केलेलं आहे, आवाज उचलला की त्याचा आवाज दाबला जातो. गावकरी मंडळींना काही समजत नाही, कुठल्या गोष्टीचा काही ठराव नसतो. ज्यांना वाचता येत नाही अशा लोकांचे सह्या घेऊन विश्वासात घेऊन कुठल्याही गोष्टी काही केलं जातं. असं बऱ्याच जिल्हा परिषद शाळेला आमच्या तिथे ग्राउंड कमी आहे, जागा भरपूर आहे पण ग्राउंड कमी आहे. काही कारणास्तव प्रत्येक ठिकाणची ती जागा अशी रिझर्व करून ठेवलेली आहे. कुठे काय आहे तर कुठं काय आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. मग असं जर असेल तर जे गोरगरीब आहेत त्यांनी जगायचं कसं? आणि आवाज उचलणाऱ्यावरती जर असा अन्याय होणार असेल, त्यांना अटक केली जाणार असेल, त्यांच्यावर दबाव आणला जाणार असेल तर आवाज उचलायचाच नाही का? तर मायबाप जनतेने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि इमानदार जे सरपंच आहेत त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. सरपंच मंगेश साबळे यांना सपोर्ट करा, यांच्या पाठीमागे उभा राहा. परत मायबाप जनतेला असे इमानदार सरपंच मिळणार नाहीत. हात जोडून नम्र विनंती आहे की समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागे जनतेने उभा राहिलंच पाहिजे. त्यामध्ये त्यांचंही भलं आहे. गोरगरीब जनतेसाठी आवाज उचलणाऱ्या समाजातील समाजसेवकाच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सांस है जब तलक ना रुकेंगे कदम, चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यार